कुरखेडा जंगलात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. 71 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त, 22 जण ताब्यात. गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 22 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल 71,75,330 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक निलोप्पण यांच्या निर्देशनानुसार जिल्ह्यात जुगार, दारू व इतर अवैध धंद्यावर कठोर कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर 21 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की कुरखेडा येथील एजाज शेख उर्फ कात्या हा जंगल परिसरात काही इसमांना गोळा करून ताश पत्त्याच्या सहाय्याने पैशाची बाजी लावून जुगार खेळत आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुल्लत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गेवर्धा जंगल परिसरात सापळा रचून छापा टाकला. अचानक पडलेल्या धाडीमुळे जुगार अड्ड्यावर एकच खळबळ उडाली. काही जणांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच घेराबंदी करून सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळी आरोपी 52 पत्त्याच्या सहाय्याने पैशाचा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. या कारवाईत एजाज रबीब शेख यांच्यासह एकूण 22 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. रोख रक्कम 2,75,200 रुपये, वाहने 13, चारचाकी वाहने आणि 6 दुचाकी वाहने, मोबाईल 23 नग मोबाईल फोन, इतर जुगारांचे साहित्य. कायदेशीर कारवाई. या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कलम 22(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोप्पर, अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक गोकुळ राज तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वी केले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध जुगार चालवण्यावाल्यांचे धब्बे दणाणले आहे.